नर्मदेहर आज परिक्रमेचा 74वा दिवस आणि हा रायसेवा आश्रम करंजिया या ठिकाणाहून आम्ही आज निघालो। हा करंजिया या ठिकाणी सदाव्रत होतं, तर सगळ्यांनी स्वयंपाक करून भोजन प्रसादी घेतली आणि त्याच्यानंतर रात्री विश्राम केला। आज सकाळी सगळे स्नान संध्या पूजा वगैरे सगळं करून आम्ही आज ह्या रायसेवा आश्रम ह्या आश्रमामधून करंजिया ह्या गावाहून आम्ही प्रस्थान करत आहोत। आज परिक्रमेच्या 74व्या दिवशी गोरखपूर या ठिकाणी आम्ही दुपारी आलो। हे गोरखनाथ मंदिर आहे या ठिकाणी आणि प्रभू श्रीरामांचं मंदिर। या ठिकाणी दुपारी आम्ही भोजन प्रसादीसाठी या ठिकाणी आलो। हे परिक्रमावासी सगळे परिक्रमावासी या ठिकाणी गोरखनाथ महाराज महादेव मंदिर आणि सियावर राम श्रीरामजी लक्ष्मणजी आणि सीतामाई अशा या छानशा मंदिरामध्ये आम्ही आलो। दुपारची प्रसादी या ठिकाणी घेणार आणि पुढचा प्रवास या ठिकाणी चालू आहे। थोडासा विश्राम या ठिकाणी परिक्रमावासी करत आहेत। मित्र नर्मदेहर आज परिक्रमेच्या 74व्या दिवशी आम्ही सकाळी करंजिया ह्या गावाहून निघालो आणि आता 4:30 वाजलेत, 4:30 पावणे 5 झालेत। मा नर्मदा आशुतोष आश्रम रत्ना या ठिकाणी आम्ही आलो। हा आश्रम आहे, पाणी भरपूर आहे। अशा आश्रमामध्ये आम्ही आलो। सकाळी आम्ही लवकर तयार झालो, परंतु तिथल्या बाबाजींनी सांगितलं की 6:30 शिवाय दरवाजा उघडणार नाही। आम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही, आमचं उरकलं होतं। आम्ही लागलीच निघालो। रस्त्यामध्ये आम्हाला रामनगर, अमलडीहा, ऋषा, त्याच्यानंतर पंतगड
आणि गोरखपूर. ह्या गोरखपूरला आल्यानंतर त्या गोरखपूरला गोरखनाथ मंदिरामध्ये भोजन प्रसादी घेतली, थोडा वेळ विश्राम केला आणि त्याच्यानंतर पुन्हा पुढे माधोपूर मार्गे मा नर्मदा आशुतोष आश्रम रत्ना या ठिकाणी आम्ही आलो. आता थोड्या वेळानं स्नान संध्या पूजा वगैरे करून इथं सदाव्रत आहे, त्याच्यामुळं आपलं आपण बनवून खायचं आहे. तर या ठिकाणी आम्ही स्वयंपाक वगैरे करणार आणि भोजन प्रसादी घेऊन आराम करणार. पुन्हा ह्या मार्गे पुढील प्रस्थान उद्याचं 75व्या दिवसाचं होईल. नर्मदे हर.